बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महत्त्वाचं जे परीक्षेला विचारले जातात, संगणकाच्या फाईल आणि त्या फाईलचे एक्सटेन्शन तुम्हाला विचारलं जातं. जसं .txt आहे, .jpg आहे, बरोबर ना? असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर ज्या महत्त्वाच्या फाईल आहेत, त्या फाईलना कोणते एक्सटेन्शन असतात, याची आपण काय करणार आहे, माहिती काय करणार आहे, पाहणार आहे. बघा, संगणक फाईल्स आणि त्याचे काय एक्सटेन्शन. याच्यामध्ये बघा, जर सिस्टीम्स फाईल असतील तर सिस्टीम फाईल्सला SYS हे एक्सटेन्शन वापरलं जातं. डाटाबेस फाईलसाठी DBF हे एक्सटेन्शन वापरलं जातं. एक्झिक्युटिव्ह फाईल जर असतील तर त्यासाठी EXE हे एक्सटेन्शन वापरलं जातं. टेक्स्ट फाईल असेल तुमची टेक्स्ट फाईल तर काय असतं रे, .txt. याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता टेक्स्ट फाईलसाठी. किंवा मग खालीलपैकी ही नावं देतात याच्यापैकी कोणतं एक्सटेन्शन वापरलं जाईल असा प्रश्न विचारला जातो. टेक्स्ट फाईल .txt, कमांड फाईल असेल तर .com हे एक्सटेन्शन वापरलं जातं. डॉक्युमेंट फाईल असेल तर DOC. पॉवर पॉईंट असेल तर .ppt असतं बघा एक्सटेन्शन. म्हणजे फाईल ज्यावेळेस तुम्ही सेव्ह करता त्याच्यानंतर पुढे बघा एक्सटेन्शन येतं. जर तुम्ही हे करत असाल PDF हे करताय तर तिथं तुमच्या त्या फाईलचं नाव आणि पुढे PDF येतं. पेंटमध्ये असेल तर .jpg असतं. जर PPT असेल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तर त्याचं .ppt असतं. पॉवर पॉईंट फाईल असेल तर .ppt. एक्सेल फाईल असेल तर .xis. एक्सेल फाईल असेल तर काय रे, .xis येतं. पुढे लिंक फाईल असेल तर INK येतं. ऑडिओ फाईल असेल बघा, ऑडिओ कोणती फाईल त्याच्यावर आहे, MP3 MP4 असतं त्या ठिकाणी .mp3 असतं. पुढं व्हिडिओ फाईल असेल तर .mpeg देतात. डाटा फाईल असेल तर DAT असतं. व्हिडिओ फाईल .vid. बॅच फाईल असेल तर BAT असतं. हेडर फाईल असेल तर .h येतं त्या ठिकाणी त्याचे एक्सटेन्शन. कंप्रेस्ड फाईल असेल बघा, कंप्रेस फाईल करता त्यावेळेस .zip येतं त्या ठिकाणी .zip. .zip. प्रोग्राम फाईल असेल तर .prg. ऑडिओ फाईल असेल तर .aud असतं. बघा, हिस्ट्री फाईल असेल तर .loc किंवा .loc. कॅबिनेट फाईल असेल तर .cb किंवा विकल्प देऊन त्या ठिकाणी काय आले .cap किंवा CB येतं. हे एक्सटेन्शन आहेत. या फाईलचे एक्सटेन्शन विचारले जाऊ शकतात. पुढे बघा, इनिशियलायझेशन फाईल असेल तर .ini एक्सटेन्शन असतं. डायनॅमिक लिंक लायब्ररी फाईल असेल तर .bil. ग्राफिकल इंटरफेस फाईल असेल तर .gif. आयकॉन फाईल असेल तर त्याचं .ico येईल. बघा, इकडे महत्त्वाच्या फाईल दिले त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आयकॉन फाईलचं .ico एक्सटेन्शन येईल. पिक्चर फाईल आहे, पिक्चर फाईल तर .pit. व्हिडिओ फाईल असेल व्हिडिओ तर .avi. नंतर कोरल ड्रॉ फाईल असेल तर .cdr एक्सटेन्शन येईल त्याचं. पिक्चर फाईल असेल तर .ipeg. बघा, IPEG हे एक्सटेन्शन येईल. विंडो मेटा फाईल असेल तर .wmp. प्युअरली डॉक्युमेंट फाईल असेल तर .pdf येईल. वेब फाईल असेल वेब फाईल तर .html येईल. नंतर वेब फाईलला अजून काय येईल .xml येईल. ओल्ड फाईल असेल तर .old. टेम्पररी फाईल असेल तर बघा .temp येतं त्या ठिकाणी. मुख्य ऑडिओ फाईल असेल तर .mp2 येईल. ऑल स्कॅन फाईल असेल तर .chk हे एक्सटेन्शन येईल. गार्बेज फाईल असेल तर .garbage हे एक्सटेन्शन येईल. प्युअरली पिक्चर फाईल असेल तर बघा, प्युअरली पिक्चर फाईल असेल तर .tiff येईल. पिक्चर फाईल असेल तर CPIC येईल एक्सटेन्शन. सी प्रोग्रामिंग फाईल असेल तर .cpp हे एक्सटेन्शन येईल. पुढं C+ प्रोग्रामिंग फाईल असेल तर .tag हे फाईल एक्सटेन्शन त्या ठिकाणी येईल त्याला. टॉक फाईल असेल तर .tab येईल. कोबल लँग्वेजची फाईल असेल तर .co आणि कॅपिटल B येईल. बेसिक फाईल असेल तर .bas येईल. पास्कल फाईल असेल तर .ps हे एक्सटेन्शन त्या ठिकाणी येईल. डाटाबेस फाईल असेल तर .db2 हे एक्सटेन्शन येईल. कंप्रेस्ड फाईल असेल तर .tar हे एक्सटेन्शन त्या ठिकाणी येईल. ऑडिओ इंटरचेंज फॉर्मॅट फाईल असेल
तर कॅपिटलमध्ये AIF येईल किंवा AIF हे एक्सटेन्शन येईल. स्वॅप फाईल असेल तर .swp हे एक्सटेन्शन त्या ठिकाणी येईल. ॲक्टिव्ह सर्व्हर पेज फाईल असेल तर कॅपिटल AESP हे एक्सटेन्शन येईल. कंप्रेस्ड फाईल असेल तर .bz येईल बघा. एरर लॉग फाईल असेल तर .err हे एक्सटेन्शन येईल. डाटा फाईल असेल तर .dta हे एक्सटेन्शन त्या ठिकाणी येईल. डंप फाईल असेल तर .dmp हे एक्सटेन्शन येईल. डिवाइड ड्रायव्हर फाईल असेल तर .dev हे एक्सटेन्शन येईल. कन्फिगरेशन फाईल असेल कन्फिगरेशन तर .ctg हे एक्सटेन्शन येईल. महत्त्वाच्या फाईल आणि त्या फाईलला कोणते एक्सटेन्शन असतात ते आपण पाहिलेली आहेत. तसंच तुम्हाला याच्या PDF मिळणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ते वाचून सुद्धा लक्षात ठेवता येईल. पुढच्या भागामध्ये आपण महत्त्वाची पुन्हा माहिती पाहणार आहे. थँक्यू.